तर बघा की आजच्या लेक्चरमध्ये मी फिजिक्स या विषयाचा इयत्ता 12वीचा रोटेशनल डायनामिक हा टॉपिक चालू केला आहे। आणि या लेक्चरमध्ये मी ज्या काही जे बेसिक त्यातले सूत्र आहे म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन बरोबर। अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन या कॉन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे थीटा या अक्षराने काय केलं जातं, मेन्शन केलं जातं किंवा नोटिफाय केलं जातं। अँग्युलर व्हेलॉसिटी ही ओमेगा या लेटरने दाखवली जाते आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन हे अल्फा या अक्षराने दाखवलं जातं। अँग्युलर ॲक्सिलरेशन कसं दाखवलं जातं, अल्फा या अक्षराने दाखवलं जातं। तर विद्यार्थी मित्र बघा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट नेमकं कसं लक्षात ठेवायचं, तर मॅथ्स मध्ये एस इज इक्वल टू आर थिटा फॉर्म्युला आहे। एस म्हणजे काय, तर लेंथ ऑफ एन अर्क इज इक्वल टू रेडियस मल्टीप्लाय बाय अँगल सबटेंडेड, मल्टीप्लाय बाय काय होणार, अँगल सबटेंडेड असं होणार। मग बघा लेंथ ऑफ एन अर्क काय दाखवला जातो, एस इज इक्वल टू रेडियस असते आर मल्टीप्लाय बाय अँगल सबटेंडेड असतो थीटा। आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवलं जातं, तर थीटाने दाखवलं जातं, म्हणून त्याची डेफिनेशन काय होणार, थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर। आता बघा की सोप्या पद्धतीनं या तिन्ही ज्या फिजिक्स मधले फॉर्म्युले आहेत हे तिन्ही फिजिक्स मधले फॉर्म्युले एकमेकांवरती अवलंबून आहेत। म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे अँग्युलर व्हेलॉसिटीवर अवलंबून आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ही अँग्युलर ॲक्सिलरेशन वरती अवलंबून आहे। आता बघा याची वर्डिंग मध्ये डेफिनेशन काय होणार, द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस, द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर in that given time is called as angular displacement theta। angular displacement theta कसं दाखवलं बघा, दाखवलं जातं द अँगल ट्रेस बाय रेडियस। बघा इथे मी अँगल शब्द लिहायचा राहिला होता, द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर इन दॅट गिवन टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट। म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे थीटाने दाखवलं जातं आणि एस इज इक्वल्स टू आर थीटा आहे। लेंथ ऑफ एन अर्क इज इक्वल टू रेडियस मल्टीप्लाय विथ अँगल सबटेंडेड। सो लेंथ ऑफ एन अर्क ही एस ने दाखवली आहे म्हणून एस लिहिला, इज इक्वल टू रेडियस आर मल्टीप्लाय विथ थीटा। सो थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर। डेफिनेशन काय आहे, अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर इन दॅट गिवन टाइम। आता अँग्युलर व्हेलॉसिटी ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट वर अवलंबून असते। काय फॉर्म्युला येणार, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन काय येणार इथे बघा टी। म्हणजे फॉर्म्युला काय येणार, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी। म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम। आता जर रेट ऑफ चेंज ऑफ म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ चेंज असं म्हटलं की मॅथमॅटिक्स मध्ये येतो डेरिव्हेटिव्ह आणि तिथे डी बाय म्हणजे डी थीटा हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी ला चेंज होणार, म्हणून काय होणार तीच डेफिनेशन, ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी। ही मॅथमॅटिकली कशी लिहायची, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी। बघा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही बेसिक डेफिनेशन झाली, पण अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहिण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट गरजेचं आहे। अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी, पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
रेट ऑफ चेंज जर घ्यायचा असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो, म्हणजे डी ओमेगा अपॉन dt घ्यायला लागतो. म्हणूनच अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन dt तुम्हाला घ्यायला लागतो. तर विद्यार्थी मित्र बघा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर इन दॅट गिवन टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Angular displacement is indicated by theta. Angular velocity omega. Omega is equal to theta upon t. Rate of change d theta upon dt. म्हणजे काय? The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. आणि angular acceleration which is indicated by alpha. So alpha is equal to omega upon t. Rate of change कशाने घेतो? d omega upon dt. So alpha is equal to d omega upon dt. The rate of change of angular acceleration, म्हणजे बघा angular acceleration दाखवायचं असेल तर काय होणार? The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. म्हणजे थीटा, ओमेगा आणि अल्फा हे पॅरामीटर लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल? थीटा ही बेसिक डेफिनेशन झाली. थीटा ही बेसिक आहे. थीटाचा आधार घेऊन अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहिता येते आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा आधार घेऊन अँग्युलर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन लिहिता येते. तर विद्यार्थी मित्रहो, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट भाग आहे तो पाहणार आहोत. धन्यवाद.